पाहिजे. त्या कृष्ण परमात्म्याच्या मूर्तीमध्ये तू रमला पाहिजे. असं तू काय केलं पाहिजे? ध्यान केलं पाहिजे. असं जर तू ध्यान केलं तर 8 दिवस झाल्यानंतर 9व्या दिवशी मात्र मी तुझ्यावर लग्न भांग्याचं पोरगा म्हणलं बरं आहे. म्हणजे काय आता पत्नी प्राप्त होती म्हणलं तर काही करायला तयार होते. जाऊ द्या, तिने तरी काय अवघड सांगितलं, ध्यानच करायचं सांगितलं. आणि नीट लक्षात ठेव, तुझ्या अंतःकरणामध्ये कृष्ण परमात्म्याची मूर्ती इकडे तिकडे जर धूळ जर गेली, मी भगवान परमात्म्याचा भक्त आहे, भगवान परमात्म्याची सेवा करणारी आहे, त्याच्यामुळे मला सर्व तुझं अंतर कळतंय बरं का. थोडं जर मन इकडे इकडे केलं, मी तलवार घेऊन तुझ्या समोर उभं राहणार आहे. 8 दिवस इकडे तिकडे जर तुझं मन जर गेलं, जागेवर तुझं शिरच्छेद करणार. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सांगितलं, मला मान्य आहे. ठेवली मीराबाईनं मूर्ती कुठं ठेवलेली आहे? कोणाच्या? त्या भंग्याच्या पोराच्या पुढे मूर्ती. भगवान त्या भंग्याच्या पोरानं कृष्ण परमात्म्याचं ध्यान केलेलं आहे. कृष्ण परमात्म्याचं ध्यान सुरू केल्यानंतर ध्याने ध्याता पंढरी राया मनासहित पालटी काया. त्या भगवान त्या कृष्ण परमात्म्याच्या त्या भंग्या मुलाने ध्यान सुरू केल्यानंतर ती कृष्ण परमात्म्याची मूर्ती अंतःकरणामध्ये ठसली. अंतःकरणामध्ये ठसल्यानंतर त्याला कोणत्याही दिशेमध्ये त्याला कृष्णच दिसायला लागला. हरिचिया दासा दिशा हरे. कृष्ण परमात्म्याची मूर्ती त्याला दिसायला लागली. दुसरं काही दिसना. त्याला त्याची आई दिसना, त्याच्या घरातली कोणती वस्तू दिसना, काय काम करीत होतं ते दिसना, काही दिसना. फक्त कृष्ण परमात्मा विठाला विठाला. असं ध्यान करीत ध्यान करीत ध्यान करीत 8 दिवस होऊन गेले महाराज. 8 दिवस झाल्यानंतर पुन्हा तो त्याला समाधी लागली. त्याला काय लागली? समाधी लागली. 8 दिवस होऊन गेले. 9वा दिवस 10वा दिवस उजळला. मीराबाई हातामध्ये तलवार घेऊन 8 दिवस त्याच्या समोर उभ्या होत्या. हे कावा ध्यानातून इकडे इकडे होतोय काय? चेलवीचे ह्याच्या मनाची होती का? हे तपासणी घेण्यासाठी मीराबाई समोर. पण तो परीक्षेमध्ये पास झाला. नंतर त्याला डोक्यावर हात ठेवला आणि डोक्यावर हात ठेवून त्याला जागा केलं. आणि जागा केल्यानंतर ए बा उठ बाबा उठ, मी तुला 8 दिवस ध्यान करायचं सांगितलं, आता 10 दिवस झाले. तू मी जी तुला सांगितलेली मुदत याच्यापेक्षा 2 दिवस ज्यादा झालेले आहेत. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय नाही म्हणले, आता तुझा जो काय संकल्प आहे लग्नाचा, आता लग्नाचे वगैरे मी माझ्या वडिलांना तयारी करायला सांगते आणि आपण दोघांचं लग्न लावू. त्यावेळेस ज्या भंग्याच्या मुलामध्ये त्या मीराबाई बद्दलची काही वासना होती, ती वासना आता राहिली. मग त्यावेळेस त्या भंग्याच्या मुलानं सांगितलं की मी किती जरी काही जरी केलं असतं तरी कृष्ण परमात्म्याचं ध्यान मी केलं, पण तुम्ही मला या ठिकाणी कृष्ण परमात्म्याचे ध्यान मला करायला लावल्यामुळं मला कृष्ण परमात्म्याच्या त्या रूपामुळं समाधी मला प्राप्त झाली. आता मात्र मी लग्न करू शकत नाही. तुम्हीच माझे या ठिकाणी गुरु आहात आणि मी तुमचा शिष्य आहे. मलाच माफी करा आणि मला या ठिकाणी माफी करून मला कृष्ण परमात्म्याची पुढची कशी भक्ती करायची याचं मार्गदर्शन करा. माझा दृष्टांत संपला. ध्यान करायचं म्हटलं की कोणासारखं करावं लागल? त्या भांग्याच्या मुलासारखं करावं लागल. आपल्याला त्या भांग्याच्या मुलासारखं ध्यान करणं होईल का? नाही महाराज. आपण जर ध्यानालाच बसलं, आपला गुंडी आला पळत पळत आई 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 आई, हे नाही या ठिकाणी ध्यानात आणलाय कृष्ण.
पण गोविंद्या पुढे कृष्ण तिला ढकलून गोविंद्या ये गोविंद्याला घ्यायला गोविंद्याला घ्यायला राहिला आपलं ध्यान. पुन्हा गोविंद्याचं समाधान केलं, गोविंद्या गेला घराला. पुन्हा दुसरं पुन्हा कृष्ण परमात्म्याची मूर्ती अंतःकरणामध्ये घेतली, पुन्हा ध्यान करायला बसला. पुन्हा दुसरंच कोणतरी या ठिकाणी कळमचा बाजार होता, कळमचा बाजार होता. बाजारला जायचे, बायको पुढे आली. हो तुम्हाला कळतं का ना, काय करीत बसता तुम्ही, उठता का ना लवकर. अहो कळमचा बाजारला जायचंय, ही पिशव्या हा ही पैसे काय ती त्याचा कारभार त्याच्या बायकोकडे होता. ही पैसे ही पिशव्या जावा लवकर, कशाचं ध्यान आणि कशाचं काय. बरं 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 तुझं जसं असं तसं. तिला ध्यान सोडून निघाला काळंबाला. आपण जर ध्यान करायला बसलो तर आपले जन ध्यान होणं शक्य. तर ध्यान त्या आपल्या त्या भांग्याच्या मुलानेच करावं, त्यावेळेसच त्याला समाधी लागत असते. आणि त्याद्वारा मीराबाईच्या त्या मार्गदर्शनाने, मीराबाईच्या त्या कृपेने कृष्ण परमात्म्याचं त्याला दर्शन झालं, त्याचा उद्धार झाला. देव भेटतो, ध्यानाला भेटतो, पण त्या भांग्याच्या मुलासारखी काय पाहिजे, तयारी पाहिजे. तसे आपण नाहीत महाराज. हे धोको करायला पाहिजे होत. अरे आपण ह्यांना ह्या सांसारिक माणसाला जर ध्यान करायला लावलं तर हे करणार नाही. यांचं मन या ठिकाणी सारखं चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. किती मन चंचल आहे आपलं. आज इथं, उद्या पंढरपूर, परवा दिवशी कुठं, पुन्हा अनेक इथं, इथून तिथं, तिथून इथं. मी सांगण्याची गरज आहे का. हा अनुभव तुम्हाला सर्वाला आहे. ह्यांना ध्यान सांगून उपयोग नाही, तर ह्यांना कृष्ण परमात्म्याचं दर्शन. ह्यांच्या मागे जो 3 प्रकारचा रोग लागलेले, काळाची भीती, कामाची भीती आणि क्रोधाची भीती, या तिन्ही रोगावर एकच जालिमा औषध तुकोबाराने सांगितलं. पहिलं चरण, करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे
करावे कीर्तन मुखी गावे हरिची गुण